बुलढाण्यातल्या मोताळा तालुक्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय। आवा गावात एका महिन्यात तब्बल 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। आवा गावाला हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलंय। 1 ते 1.5 हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या गावात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढल्यानं गावकरी भयभीत झालेत आणि 16 जणांचा मृत्यू सुद्धा आतापर्यंत एका गावात झालेला आहे। 1000 ते 1.5 हजार लोकसंख्येचं गाव म्हणजे खूप छोटंसं गाव आहे हे, आणि या छोट्याशा गावामध्ये इतका मोठा कोरोनाचा उद्रेक झालाय की 16 जणांना या गावात आपला जीव गमवावा लागलेला आहे। राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकं काय असं कारण आहे की एवढ्या छोट्याशा गावामध्ये कोरोनाचा एवढा मोठा प्रकोप झालेला आहे? एखादा कार्यक्रम झाला होता, हे सगळे लोक एकत्र आले होते, काय नेमकं झालं होतं? काही कारण कळू शकलंय? नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर कोरोनाचा जो वाढता प्रभाव जो आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय झपाट्यानं वाढतोय आणि त्या एका छोट्याशा गावामध्ये 16 लोकांचा एका महिन्यामध्ये जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे तो एक सोबत मृत्यू झालेला नसून दर दिवसा आडाला एक मृत्यू अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणी झालेले मृत्यू आहेत। आणि त्या गावामध्ये ज्यावेळेस कोरोनाचा शिरकाव झाला होता त्यावेळेस कोणीही ग्रामस्थ जे आहेत ग्रामीण भागातील ते कोरोनाला सिरियस घ्यायला त्यावेळेस तयार नव्हते। पण ज्यावेळेस त्या गावामध्ये मृत्यूची संख्या जशी जशी वाढत गेलेली आहे त्यामुळे नागरिकांनी देखील आता त्या ठिकाणी दक्षता बाळगलेली आहे आणि अजूनही 80 ते 90 ग्रामस्थ जे आहेत ते कोरोनाने त्या ठिकाणी ग्रासलेले आहेत आणि उपचारार्थ ते ठिकठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 1040 आजही कोरोनाचे रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहेत। कुठेतरी आरोग्य विभाग असेल या ठिकाणी अपयशी ठरतोय या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल, कारण उपाययोजना भरपूर होत आहेत पण कोरोनाचा आकडा जो आहे तो कमी होत नाहीये आणि हीच सगळ्यात मोठी चिंतेची बाब सगळ्यांसाठी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।